आणि पाहता पाहता कर्मदेवी हे दोघही जण मंदिरामध्ये जातात. महादेवाच्या मंदिरामध्ये जातात. वय वर्ष 75. आता मुलगा कुठून होईल? पिकलेली दाढी आहे, म्हातार वय आहे, काय काय सांगावं नाही का? सांगता सांगता बराच वेळ होईल. पण महाराज दोघही जण दर्शनाला जातात आणि महादेवाच्या पिंडीच्या समोर बसतात आणि मंत्र म्हणतो. ब्राह्मण असल्यामुळं वैष्णव आहे, विप्रो आहे. मंत्र म्हणायला लागला. सानंद मानंद दवणे वसंतम आनंद कंदम हतपापरुंदम वाराणसीनाथ थमनाथ नाथम श्री विश्वनाथम शरणम प्रपदे. कर्मादेवी लढायला लागली. हे महादेवा, सगळं काही तू दिलं मला, पण मुलगा दिला नाही. म्हातारं वय झालं रे, कोण सांभाळ करेल आमचा? देवा, आम्हाला मुलगा दे, मुलगा दे, मुलगा दे, मुलगा दे. महाराज म्हणायला लागले, अट्टहास कोणी कोणाकडे करू नये, देवाकडे तर अजिबात करू नये. आत्मदेवाच्या चरित्रामध्ये तुम्ही पाहिला, श्रीमद भागवत महापुराणामध्ये त्यानं अट्टहास ऋषींच्या समोर केला. प्रसादाच्या स्वरूपात फळ देण्यात आलं, पण ते फळ गाईच्या कोठ्यात टाकलं. गोकर्ण भगवान प्राप्त झाले, पण स्वतःचा मुलगा त्यांना झाला नाही. 7 वर्ष 7 पिढीमध्ये तुला पुत्र योग नाही असा अभिशाप त्याला होता आत्मदेवाला, तरीही मुलगा झाला नाही. इकडे असाच प्रकार होता. पाहता पाहता इकडे जानू ब्राह्मणाची पूजा आराधना एवढी व्हायला लागली, जल प्रदान करायला लागले, बेलाचं पुष्प व्हायला लागले, फुलं व्हायला लागले. कारण की शंकराला बेलाचं पान खूप प्रसन्न आहे, प्राप्त आहे. 3 मुखी बेल, 5 मुखी बेल खूप आवडतं देवाला. शंकराला माझ्या, हे शंकराला माझ्या, हे वासुदेवाला माझ्या, हे शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेला शोभे रुद्राक्ष माळा, गळा शोभे रुद्राक्ष माळा, माई खडावर छान, माई खडावर छान छान छान, आवडते बेला पान पान, आवडते बेला पान. हरे शंकराला माझा, हो महादेवाला माझा, शंकराला माझा, महादेवाला माझा आवडते बेला पान, आवडते बेलाचं पान, आवडते बेलाचं पान. माझ्या शंकराला बेलाचं पान आवडते. वाहलं कर्मादेवीनं वाहलं. इकडे जानू ब्राह्मणानं वाहलं, मित्रोनं वाहलं. प्रसन्न झाले, उठले आणि घराकडे आले. आणि घराकडे आल्यानंतर आपल्याला मूल होईल की नाही होईल. इकडे वर महादेव जानू ब्राह्मणावर प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर पार्वती आई म्हणायला लागले, अहो जानू नावाचा जो ब्राह्मण आहे ना, तुमची आराधना खूप करतो, म्हातारा झाला पण त्याला मूल द्यायला पाहिजे. तुम्ही काही असो आशीर्वाद द्यायला पाहिजे. हो द्या ना त्याला एखादा मूल. अगं जानू ब्राह्मणाची भक्ती पुरेपूर व्हायची आहे, पूर्णता प्राप्त व्हायची आहे, पण त्यांच्या जीवनामध्ये एक उदय होणार आहे, म्हणून प्रतीक्षा अजून करावी लागेल. काही दिवस होतात आणि पाहता पाहता जानू ब्राह्मणाच्या म्हणजे कर्मादेवीला पुत्र प्राप्त होतो. पुत्र प्राप्त झाल्यानंतर तो त्याचं नामकरण ठेवण्यात येतं. मुलांचे नाव चांगले असले पाहिजे, मुलांचे नाव चांगले असले पाहिजे, नाही तर काही काही जणांचे अजिबात नाव येते. आम्ही जेवण करायला गेलो एका ठिकाणी, बसलो ताटावर, त्या बाईनं आवाज दिला, अगं चिक्कू महाराजांना पोळी आण, अगं चिक्कू
महाराजांना पोळी आण. मी विचारात पडलो, हे चिक्कू तिची माय काही पपई असन काय, तिचा बाप काही तरबूज असन काय, आणि नाव कसे असले पाहिजे सांगायचं तात्पर्य. नामकरण विधी झाला आणि नामकरण विधी झाल्याबरोबर नाव ठेवलं पुन्हा कर्मादेवीनं. पुंडलिक काय नाव ठेवलं, पुंडलिक नाव ठेवल्याबरोबर कानात काय करतात, कुर नाही का, कुर्र असा आवाज केला. आणि पुंडलिकाच्या आईला खूप आनंद झाला. वाढायला लागला पुंडलिक, मोठा व्हायला लागला, लहानाचा मोठा व्हायला लागला, लहानाचा मोठा व्हायला लागला. होता होता त्याच्याकडे संपत्ती असल्यामुळे, एकटा असल्यामुळे, माथार अवस्थेमध्ये झाल्यामुळे तो लाडाचा राहिला. आईनं संस्कार गर्भापासून केले पाहिजे. इकडे कर्मादेवीनं मुलावर संस्कार केले नव्हते, फक्त लाडच केला होता. पुंडलिक कुठे गेला, खेळत आहे. पुंडलिक चोरी करायला लागला, शिवीगाळ करायला लागला, होत नाच करायला लागला. करता करता बराच वेळ झाला. आता पुंडलिक पाहता पाहता आपदा आणायला लागला. स्वभाव आणि प्रभाव अशा दोन्ही वृत्ती त्याच्या बदलल्या. पाहता पाहता तो आपले जनावर दुसऱ्याच्या शेतामध्ये घालायला लागला. दुसऱ्याच्या शेतामध्ये घालतोय आणि आरडाई करतोय, मी विप्रोचा मुलगा आहे. पाहता पाहता एका दिवशी एका गरीब कुटुंबाच्या शेतावर त्यानं काय केले, घुरे घातले आणि त्याला मारलं. मारल्यानंतर ही बातमी ग्रामपंचायत मध्ये समजली आणि जानू पाटलाला ग्रामपंचायत मध्ये उभं करण्यात आलं. झाले बा उभे, जानू पाटील उभे झाले आणि जानू पाटलांनी पाहिलं ब्राह्मणांनी, मला या ग्रामसभेमध्ये पंचायतीच्या समोर उभं झालं, माझं नाव काय, माझं गाव काय, काय करायचं प्रश्न विचारला. सरपंचाने सेवकांनी प्रश्न विचारला, तुमच्या मुलाचं काय करायचं. ऐकेना असं झालं, गावाला वार होऊन राहिला तुमचा मुलगा, त्रास द्यायला लागला, घरचा लाडाचा. इथे कसे काय तुम्ही संस्कार दिले. जसं संस्कार दिले तसं जानू पाटलाचं, जानू ब्राह्मणाचं अंतःकरण भरून आलं. अरे मी देवाची भक्ती केली नसता झाला तरी चालला असता, पण अशी आपदा, असा अन्याय, अत्याचार, अवमान तो मला करून राहिला, घडून राहिला. माझं नाव काय, माझं गाव काय, सगळं पाहतोय. अरे ईश्वरा, तू काय केलं रे बाळा. तुला एक मुलगा मागितला होता, तेही तू व्यवस्थित दिला नाही. स्वतःच्या मनाला कोसतायत. अरे ईश्वरा, माझे संस्कार कमी पडले असतील का रे, माझी भक्ती कमी पडली असती का रे. देवा, एक मुलगा मागितला होता, तोही तू चांगला दिला नाही. पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, असं मी म्हणायला पाहिजे होतं देवा. पण मी नाराज आहे. मन अंतकरण भरून आलं आणि घराकडे निघाले. सगळ्यांना क्षमा मागितली, पंचायतीला क्षमा मागितली. जेवढं काही नुकसान झालं ते मी भरपाई करून देईल असं म्हणतात आणि तिथून निघून जातात. खाली मान घातली. घरामध्ये पाण्याचा ग्लास हातामध्ये होता. कर्मादेवी, आहा आहा, कर्मादेवी, अहो कर्मादेवी, कर्मादेवी, नानाजीची पत्नी, नानाजीची पत्नी. कनेक्शन महाराज म्हणायला लागले. सांगता सांगता कर्मादेवी म्हणायला लागली, का हो कुठे गेले होते तुम्ही. एवढे अगं बोलू नकोस, बोलू नकोस, चुपचाप राहा. पाणी नाही पाहिजे, पाणी पिता का, पाणी नाही पाहिजे, काही नाही, काही नाही, काही नाही. ओ एवढा ग्रोथ कशाला, कशाला रक्त जाळून राहिले, काही झालं का, कोणी तुम्हाला म्हटलं का. अहो आधी अहो म्हणायची पद्धत होती. रे असा आवाज देतात. आता कसा माझ्यातला खरा कीर्तनकार जागृत होऊन राहिला. आता जवळ गिवळ बंद. अगं गणपतच्या वावरामध्ये, शेतामध्ये घुरं जोडून नेली, त्याला दाम दाम मारलं. गरीबाच्या लेकराला मारलं का. काय तो पांडुरंग कोपणार नाही आपल्यावर, काय तो शिव कृपा करणार नाही आपल्यावर. अहो कृपा करेल, त्याचं मन दुखलं, भरपाई तर केली पण अवमान केला, अपमान झाला माझ्या गावाच्या समोर. माझं नाव काय, मी जानू ब्राह्मण म्हणून प्रसिद्ध आहे, जग विख्यात या पंचक्रोशीमध्ये. तरी पण तू कसे संस्कार दिले ग कर्मादेवी, कसं पाहिलं तू, काय केलं तू, काय केलं तू. कर्मादेवी चुपचाप राहिले, कारण की पतीचा मान होता. आधी पतीचा मान असायचा. पतीच्या समोर डोक्यावरचा पदर नाम पाडे पहिली जुनी बाई.
आता तर बापा काय म्हणता बोला फक्त एवढंच बोलते, त्याच्या पुढे बोलू शकत नाही समोरचा. आधी लग्न होण्याच्या आधी मी मोठा बडबड करू. कर्मा गळा पकडला, कर्मेचा काय केलं पकडा. दोनदा पुंडलिक आला, एकटा पुंडलिक. बासिंग काही बांधलं का आतापासून? बर. पुंडलिक आला आणि पुंडलिक आल्यानंतर पुंडलिकाच्या समोर त्याचे वडील गेले आणि वडील गेल्यानंतर म्हणायला लागले, कुठे गेला होतास? पुंडलिक म्हणाला, तुम्हाला काय करायला लागते? कुठे जाऊ? काय का म्हणून विचारता? अरे मी तुझा जन्मदात्रा आहे, मला विचारण्याचा अधिकार आहे. जानू ब्राह्मण म्हणायला लागले, मला मी विचारणार नाही तर कोण विचारेल? अहो तुम्हाला विचारण्याचा जरी अधिकार आहे तरी मला स्वतंत्रतेचा अधिकार आहे. मी जगू शकतो, वावरू शकतो, कुठे जाऊ शकतो. माझं स्वतःच स्वातंत्र्य आहे. मला त्या स्वातंत्र्य माझं हे राहून घेऊ नका. अरे मी बाप आहे रे पुंडलिका, बाप आहे असं का बोलतो? विचार करायला लागले जानू पाटील, असा उद्धट का बोलतो? कोणाचे संस्कार, कोणाचा सूड तू घेतोय रे पुंडलिका? का म्हणून असा बोलतो? बापाला काही दिलं नाही तरी चालेल मायबाप, पण आई बापाची सेवा करत असताना स्वतःच्या मुलानं आपल्या आई वडिलांसोबत प्रेमाचे दोन जरी बोलले ना तरी शक्य झालं. पतिता पावन झाल्याशिवाय राहत नाही मायबाप. त्याला उद्धटतेचं बोलणं आवडत नाही. उद्धटता जेव्हा जेव्हा जीवनामध्ये येईल तेव्हा तुम्ही मायबापाचा नव्हे तर साक्षात ईश्वराचा अवमान अपमान करता आहात, हे ध्यानात ठेवा, हे लक्षात ठेवा. त्या क्षणाला पुंडलिक आपल्या आईसोबत वडिलांसोबत उद्धट बोलायला लागला. मान अपमान शब्दाच्या द्वारे केला. एक प्रकारे एक झापड मारली तर चालेल, पण या शब्दाच्या तीराद्वारे त्या जानू ब्राह्मणाचं अंतःकरण भरून आलं. बाण लागला आणि स्वतः विचार करायला लागला. त्या क्षणाला पुंडलिक तिथून निघून गेला. पुंडलिक निघून जातो आणि कर्मादेवी म्हणजेच जानू ब्राह्मणाची बायको आपल्या जानू ब्राह्मणाच्या म्हणजे स्वतःच्या पतीच्या अंगावर हात ठेवते, खांद्यावर. अहो लढू नका. मुलगा बोलून गेला.